साकेत तालुका कागल येथे आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी, थेट विठ्ठल रुक्माईचे दर्शन, कै सुभद्रमाता हायस्कूल व विद्यामंदिर साखे यांचा सहभाग। या पायी दिंडी दर्शनामध्ये गावातील प्रत्येक नागरिकांचे सहकार्य, सोहळ्याचा नागरिकांनी घेतला लाभ। या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। न्यूज ग्रेट महाराष्ट्रात सावळाचा आहे रंग त्याचा, युगे युगे उभा आहे विठेवरती विठू माझा। सावळाचा आहे रंग त्याचा, युगे युगे उभा आहे विठेवरती विठू माझा। कधी शेतकऱ्यामध्ये, कधी कष्टकऱ्यामध्ये नेहमीच भेटत असतो विठू माझा। पण ह्या सावळ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून लाखो भाविक पंढरपूरकडे रवाना होत असतात। पण बऱ्याच गावातील मंडळींना इच्छा असून देखील पंढरपूरकडे जाता येत नाही आणि त्याच पद्धतीनं ही जी वारी आहे, ही वारी आणि आषाढी एकादशीचा सोहळा साखे गावामध्ये चक्क विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या माध्यमातून आणि गावकरी यांच्या माध्यमातून साखे गावामध्ये अवतरल्याला आपल्याला पाहायला मिळालं। आज साखे गावामध्ये पंढरीचं रूपांतर जर पाहायचं असेल तर पंढरपुरासारखं जे गोष्टी पंढरपूरमध्ये जाऊन करावं मिळतात, लोकांना आनंद घेतात, तोच आनंद आज साखेमध्ये साखे विद्यामंदिर साखेच्या माध्यमातून पायी दिंडी लहान मुलांची घेतली। सुभद्रा माता या शाळेने दिंडीचं चांगलं स्वरूप काढलं। एवढं ग्रामपंचायतचं चांगलं सहकार्य लाभलं। सर्व ग्रामस्थ आज विठ्ठल भक्तीमध्ये एवढे रंग झालेत की फराळ वाटप असेल, राजू सातोशे यांच्या माध्यमातून फराळ वाटपाचा कार्यक्रम असेल, सर्व वारकरी सर्व एका जागी जमले। रिंगणाचा कार्यक्रम पण चांगल्या पद्धतीने घेतला। लहान मुलंसुद्धा दिंडीचं स्वरूप आहे, जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर साखेगावामध्ये चांगल्या पद्धतीने दिंडीचा कार्यक्रम आज पार पडला। सर्वांच्या मनात आज विठ्ठल भक्ती एवढी दिसून आली की खरं नंदवाळ असेल, पंढरपूर असेल, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असतील, त्या सगळ्यांची दर्शनं आज सर्व ग्रामस्थांना इथं चांगल्या पद्धतीने झाली आणि हाच कार्यक्रम आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रतिवर्षी करू चांगल्या पद्धतीनं। बाकी रामकृष्ण हरी। आषाढी एकादशी निमित्त उपस्थित सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि अतिशय साखे ग्रामपंचायतजवळ विठ्ठल मंदिर आहे, विठ्ठल मंदिरात शेजारी पंढरपूरचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। असेच ह्या विठुरायाच्या भक्तीत संपूर्ण गाव तल्लीन झालेलं आहे। सर्वांना आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थी, शिक्षक, परिसरातील भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो। लहान मुलांची आज दिंडी आपल्या गावामध्ये आणलेली आहे। मुलांना लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाची ओळख व्हावी आणि दिंडीमध्ये जो मुलांचा व्यायाम होतो, मुलांची जी भक्ती होते, त्या भक्तीसाठी मुलांना या ठिकाणी आम्ही आज प्रोत्साहन दिलं आहे। या संपूर्ण वारीमध्ये या साखे गावातील सर्व ग्रामस्थ, वारकरी आणि सर्व माता पालक यांनी अतिशय उत्साहानं भाग घेतलेला आहे। सर्व मुलांना देखील अतिशय उत्साहानं सकाळी 7 पासून ही दिंडी सुरू असून अतिशय उत्साहात या ठिकाणी होतात। या निमित्तानं मी सर्व वारकऱ्यांना, सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो की आपल्या शाळेच्या दिंडीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि या दिंडीला आपण खऱ्या अर्थानं बघा की दिंडी आज खरोखर पंढरपूर आल्यासारखं वाटतंय, कारण ही लहान लहान मुलं आज आमच्यासोबत इथं पांडुरंग आहे, रुक्मिणी आहे, यांच्याही लोकांनी भक्तिभावाने या ठिकाणी त्यांच्या मनात पाया पडलेल्या आहेत। म्हणजे या ठिकाणी आपली जी श्रद्धा आहे, जी भक्ती आहे, ती खूप महत्त्वाची आहे, हे यावरून दिसून आलं। संपूर्ण गावाला मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो। माझ्या सर्व शिक्षकांना देखील धन्यवाद देतो, शाळा समिती आणि ग्राम सर्व पदाधिकारी यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण एक छान उपक्रम आपल्या सर्वांच्या वतीनं आम्हाला राबवता आला। गावकऱ्यांनी आम्हाला मुलांसाठी देखील फराळ देखील सोय केली आहे, त्यांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त होतो आणि या दिंडीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आम्हाला देखील खूप मोठा आनंद या दिंडीच्या निमित्तानं झाला, मला हरकत नाही। एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडवताना अशा प्रकारचे उपक्रम राबवताना ग्रामस्थांचा सहभाग हा अतिशय अवर्णनीय आहे आणि निश्चितच या सर्वांचंच मी या ठिकाणी कौतुक करतो। धन्यवाद। नमस्कार। आज गावामध्ये जी दिंडी साजरी करत आहे त्यामध्ये सर्वांनी सहभाग घेऊन शाळेच्या आणि मुलांच्या वारकरी संप्रदायाला एक चांगली जोपासना करण्यासाठी गावकऱ्यांनी, वारकरी संप्रदायाने जी मदत केली त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो। दरम्यान काही तास का असेना साखे ग्रामस्थांना आपल्या गावामध्ये पंढरपूर अवतरल्याचे भासत होते। या सोहळ्यासाठी नानाजी वासनकर, तानाजी पाटील पत्रकार, पोलीस पाटील, डेप्युटी सरपंच, गावातील पदाधिकारी, काही तरुण मंडळी आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। सुभद्रमाता माध्यमिक विद्यालय, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी, साखे विद्यामंदिरचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सहभाग हा महत्त्वाचा होता। न्यूज ग्रेट महाराष्ट्रासाठी MD कांबळे, साखे।
सत्याचा आवाज, जनतेची ताकद, न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.